जन्मदिन खुशियों का त्योहार है, जिस दिन का हमको रहता इंतजार है। ये तेरा जन्मदिन खुशियों का त्योहार है, ये दिन मुबारक तुमको 100 बार है। हर बार है, बार बार है, जिस दिन का हमको रहता इंतजार है। ये तेरा जन्मदिन खुशियों का त्योहार है। अंबर में जितने तारे, कदमों में हो तेरे सारे। अंबर में जितने तारे, कदमों में हो तेरे सारे। फूलों सा महके हर पल, थम जाए यूं ही बहार। खरं तर आईच्या लेकरांच्या माध्यमातून आईचं औक्षण या ठिकाणी संपन्न होत आहे। तिच्या उदंड आयुष्याची मनोकामना, तिच्या निरोगी आयुष्याची मनोकामना त्या ईश्वराच्या चरणी करत आपण ज्यांच्या हात मोकळे होतील त्यांनी नक्कीच टाळ्यांच्या माध्यमातून देखील आपण आईचं स्वागत करूया। त्या फुलांचं जे सुंदर तेज आहे, टाळ्यांचा जो गजर आहे, तो निश्चितच आपल्या सर्वांच्या माध्यमातून आईच्या स्वागतासाठी या ठिकाणी सदैव होत राहिला पाहिजे। कारण याच आईच्या पंखाखाली आपण सर्वजण पात्र वाढलेलो आहोत आणि आईचं प्रेम काय असतं ते आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि याच प्रेमाच्या वटवृक्षाला आलेला आहे। आणि या गोड सोहळ्याचे उत्सव मूर्ती, सत्कार मूर्ती अर्थात या माऊलीचं या ठिकाणी आगमन होत आहे। तर टाळ्यांची साथ आपण सर्वांच्या माध्यमातून पुनश्च लाभत राहावी अशी मी आपण सर्वांनाच विनंती करतोय। एक आनंदाचा हा भव्य दिव्य सोहळा आज हाते परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला आहे आणि याच सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि या सोहळ्याच्या अनुषंगाने त्याचा गोडवा अनुभवण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात। मी आपणास करतोय, आपण सर्वांनी बसून घ्यावं। ज्या सुंदर अशा सोहळ्याची, गोड सोहळ्याची आपल्या सर्वांनाच उत्कंठा आहे, आतुरता आहे, तो सोहळा आता तुम्हा सगळ्यांच्या सानिध्यामध्ये, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आईच्या साक्षी मातृ परिवाराच्या माध्यमातून आणि पाटील परिवाराच्या माध्यमातून आपण सर्व एक रक्ताचं, एक भावनेचं, एक प्रेमाचं एक नातं जोडलं गेलेलं आहे। त्या व्यक्तिमत्वाचा हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वच जण म्हात्रे आणि पाटील परिवाराचे आप्त सुखी अनुभव आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। एका जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांसाठी। ज्यांच्या भेटीसाठी आपण उपस्थित आहोत त्यांचा परिचय आपण सर्वांशीच आहे, परंतु स्वतःचं जीवन सिद्ध करायला आपुलकीच वाटतंय असं व्यक्तिमत्व आज या सुंदर अशा संस्कृतीची गोष्ट आहे। 1939 रोजी सरस्वती आणि गरुड पाटील अर्थात विमलच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली। माहेरच्या विमल पाटील आता प्रमिला हरिभाऊ म्हात्रे झाल्या। प्रमिलाबाईंचे शिक्षण जरी 7वी पर्यंत झाले असले तरी शिक्षणाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून त्यांनी डीएड कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतः शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या। त्यांचे पती अर्थात हरिभाऊ म्हात्रे हे देखील शिक्षक होते, त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून शिक्षण दानाचं व्रत हाती घेतलं आणि अनेक विद्यार्थ्यांचं जे आयुष्य आहे ते खरं तर उजळवलं। त्यांनी आपल्या नोकरी निमित्तानं अलिबागमधील सारळ असेल, रायगडमधील माणगाव, महाड, इंदापूर, नांदवी, पुराण अशा अनेक गावांशी नातं जोडलं। मुलांना उत्तम प्रकारे सांभाळलं। एक कर्मनिष्ठ शिक्षिकेची त्यांची ओळख आजही जेएनपीटीमध्ये आपलं संपूर्ण जे सेवा आहे ती बजावली आणि तिथून सेवानिवृत्त होऊन पनवेलमधील आपलं स्वतःचं वास्तव्य 14 नोव्हेंबर 1963। परंतु आज त्या आपल्या संवेद नसल्या त्यांची आठवण जपतात, त्यांचं नातू समीर सध्या देखील उज्ज्वल करतात। तिसरी मुलगी स्नेहल अर्थात इथे अत्यंत दुर्दैवाने 1964 प्रत्येकाला शिक्षकाची असलेली एक शिस्त ही त्यांच्या माध्यमातून शिदोरी म्हणून मिळाली आहे आणि ही शिदोरी ज्यांनी दिली आहे तसा गोष्टवाला तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचं कारण असं की ज्यांच्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत त्यांचा हा गोड सोहळा आपण साजरा करत आहोत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक। तर मी फक्त एवढंच विचारू इच्छिते की आता माझ्यासाठी मंडळी आलेली आहेत, तर मामाकडच्या मंडळीकडे जरा जाऊन येतो। माझी ती आत्या लागली। अच्छा। आणि खूपच म्हणजे एकदम मनमिळावू स्वभाव आणि एकदम हास्य व्यक्तिमत्व।
आणि खूप वेळाला तुम्ही लावलेला आहे मला. पण असं म्हणतात की जर का आपल्याला पाळण्यामध्ये स्वतःची ओळख ज्यांच्या माध्यमातून मिळतात, अर्थात आई बाबा आपल्याला जन्म देतात, पण स्वतः ते नाव तुम्हाला कसं वाटतं किंवा या आत्याने दिलं असेल किंवा आणखी तुम्हाला आत्या आहेत, पण आत्याचं प्रेम असतं, ते आत्याचं प्रेम आपल्याला पहिल्या दिवसापासून किंवा ज्यावेळेस जन्म मिळतो तेव्हापासून मिळत असतं. तर आत्याविषयी काय सांगाल? तेच मी सांगितलं, आत्या एकदम म्हणजे मनमिळावू स्वभाव. तिने आमच्यात पण तेच म्हणजे स्वभाव आमचा पण तिच्यासारखाच झालेला आहे, अत्यंत हसरा, आणि तिने आम्हाला खूप चांगलं वागायला शिकवलेलं आहे नावाप्रमाणे. अच्छा, माझ्या माध्यमातून जर का मी काही गुण देते तर तो गुण त्याने आत्मसात केला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. तर इथे आमच्या आजींचे भाऊ इथे कोण कोण आहेत जरा मला हातवत करणार. अच्छा, इकडे भाऊ आहेत, अर्थात मोठी बहीण आहे, त्यामुळे आपसुकपणे मनामध्ये आदर आहे, प्रेम आहे. पण आमच्या आजीबाईंनी अर्थात मोठ्या ताईंनी शिकवलेली एक शिस्त तुम्ही काय सांगाल? तुमचं आधी नाव मला सगळ्यांनी जर ऐकूया. मी ज्यावेळी नोकरीला लागलो तेव्हा पहिल्याच वेळेला नोकरीला लागलो तेव्हा त्या माणगावला होत्या आणि मला पण माणगावला नेम आणि त्या ज्या शाळेवर होत्या त्याच शाळेवर माझी नेमणूक झाली. त्यामुळं मला आई वडिलांची तेवढीशी आठवण नाही, काही बहीण असल्यामुळे तिने आईच्या मायेने मला तिथे सांभाळलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा असायला योग की दुसरीकडे शाळा अलिबागमध्ये शाळा मिळाली, ती सारळ मला पण आणि माझ्या मिसेसला पण शाळा मिळाली. ती दोघांना तिघंजण आम्ही एका शाळेवर होतो. पण त्यावेळी माझी मिसेस ही मुंबईच राहणारी होती, त्यामुळे त्याला कामाविमाचं काही येत नव्हतं. तर तिने ह्या ताईने आमच्या तिला सांभाळून घेतले. अशा प्रकारे आम्हाला तिने जीवनात साथ दिली. अच्छा, सांभाळून घेतलं की खरं शिकवलं. ओके, तुमचं नाव पण आम्हाला सांगून घ्यायला आवडेल. माझं नाव सुभाष गणू पाटील. ओके, सुभाष काकांसाठी, सुभाष मामांसाठी तर जोरदार टाळ्या सगळ्यांकडून झाल्या पाहिजे. आणि नक्कीच याच्यामध्ये आपण प्रत्येकाचंच मनोगत किंवा आईविषयीचं जे मत आहे, आईविषयीची जी आठवण आहे ती जाणून घेण्याचा इथे नक्कीच प्रयत्न करणार आहोत. पण हा प्रयत्न करत असताना आता एकंदरीत लक्षात आलं की दोन्ही बाजूला शिक्षण आणि ज्ञान किंबहुना शिक्षकी पेशा हा अगदी आपुलकीचा आहे, जवळचा आहे. तर आजीची नातू वा 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 वा. ओके, आपल्या घराचं आणि शिक्षणाचं अतूट नातं आहे, त्यामुळे माझा अभ्यास कच्चा आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. सगळ्यांचा अभ्यास पक्का आहे. तर लहानपणापासून आपण 3 विषय तर शिकलेलो आहोत. जे शाळेत जात आहेत ते शाळेत जातोस ना, कन्फर्म आठवतंय ना? ओके, तर इंग्लिश, मराठी आणि गणित हे 3 विषय होते. गणित नाही आवडलं तरी पण होता. तर त्याचाच आपला आधार घेऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे नंबर्स आहेत ते फक्त आपल्याला अल्टरनेट बोलायचे. जसं की त्या दादानी मराठीतून एक चल स्टार्ट जोरा हा काही बोल मस्त असू द्या. बिचारा तो घाबरला, पहिला डाव देवाला. हा 1 म्हणाला ना, पुढचा अंक मराठीतून 2, त्याच्या पुढे अल्टरनेट. ओके, मराठी इंग्लिश रेडी. चलो, पहिला डाव देवाला दिलाय, दुसरा डाव कुठल्याच राक्षसाला भेटणार नाही. चलो स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 या पुढे या. 1 मिनिट आम्हाला जरा तुमचं नाव जाणून घेऊया. प्राजक्ता डाके. तुमचं आणि आईंचं रिलेशन काय आहे? मित्राची आहे, आजी आहे की सासू आहे, सून आहे? नातसून आहात. तुमचं आणि आजींचा कधी असं एखादा आठवण, किस्सा, आजीने लावली शिस्त? स्पेसिफिक असं नाही, पण आजीविषयीचा एक जाणून घेतलेला स्वभाव काय माहिती आहे? शिस्तबद्ध वाटतात मला. अच्छा, डोळ्यातच धाक आहे. ओके, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. 2 नक्की 7 ओके, पटापट आवाज थांबायचं नाही. मस्त. ओके, 7 8 नंतर 9. चला, चुकीला माफी.
माफी नाहीये, त्यामुळे बसून घ्यायचं आहे सध्या. 9 हा 9 झाले. पुढे 9 नंतर 1 कसं येईल ना? 9 नंतर 1, त्यामुळे बसून घ्यायचं. 1 झालाय. पुढे 3 नंतर 4. मस्त. मी पुढचा अंक विचारला, आता मला समाधान द्यायला सांगतोय. चलो 5 झालंय. पुढे व्हेरी गुड. 6 8 1 हा मस्त. मामा जवळ जाते मग तिथे 3 मामा झालं. 6 हा एवढा वेळ आपली गाडी थांबणार नाहीये बरं. 8च्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 नंतर 1 असं कसं रे बाबा? कुठल्या शाळेत शिकतोस तू? आमच्या शाळेत असलं काही शिकवत नाही. तू काहीतरी शिकवू नको आम्हाला. असं तुझं नाव काय? ओके, श्रेयस दादासाठी तर जोरदार टाळ्या. थँक्यू श्रेयस. श्रेयस आऊट झाला असेल तरी आपण इथे आता पुन्हा एकदा 1 पासून सुरू करूया. पण 1 पासून सुरू करण्या अगोदर जरा जवळ या. पुढे टास्क थोडासा बदलूया, कारण कसं आहे, सगळेजण चढत्या शिडीवरती बरोबर आहेत. आता उतरत्या शिडीवर येऊया. 9 पासून 1 पर्यंत सेम रूल. 9 पासून 1 पर्यंत सेम रूल. 9 पासून सुरू. रिवर्स 8 7 6 5 4 3 पटापट. 9 झाले. 9 1 आपण मागे येतोय की नाही? थँक्यू. 8 झाले. 7 6 5 4 3 2 ये जोरदार टाळायला पाहिजे. 2च्या मागे 1 8 7 6 6. क्या बात आहे. माझ्याकडे हा ओके. नाव काय दादा? आदित्य दासपाटे. आदित्य दादासाठी एकदा जोरदार टाळायला. 6 करून घेऊ का? टीम हा टीमला आपण पुढे जाणार आहोत. 5 4 3 2 1 9 क्या बात आहे. ओके, जरा जवळ यायचंय. 9 सॉरी 9 9 झाले. 8 7 6 5 4 क्या बात. आणि आता तो घरचे एक मिनिट मला मत. आता दोघीच जणी आहात, त्यामुळे कोणतरी इंग्लिश बोलणार आहे, कोणतरी मराठी बोलणार आहे, एवढंच नक्की आहे. तर उतरत्या क्रमाने येण्यापेक्षा आता परत आपण चढत्या क्रमावरती जाऊया. चढता चालेल ना? 1 2 3 4. पण आता काय गंमत आहे की मधला एक अंक स्किप करायचा. 1 नंतर 3 3 नंतर 5 5 नंतर 7 7 नंतर 9. पण इंग्लिश मराठी. ओके, कोणीतरी एक इंग्लिश कोणतरी मराठी. चल 1 3 5 7 9 1 कसं काय? मधला एक अंक स्किप होईल ना. 9 नंतर 2. त्यामुळे नाही फक्त नाव सांगा. ऐश्वर्या पाटील. अच्छा, ऐश्वर्या पाटील. तुमचं आणि आईचं नातं काय? माझ्या वहिनीची आजी आहे. अच्छा, वहिनीची आजी आहे. ओके, या वहिनी आहेत. अच्छा, तेव्हाच समजलं की काय गिफ्ट देते माझ्या घरात. ओके, ठीक आहे, थँक्यू. हां, आणि वहिनी तुमचं नाव काय? नीमा. ओके, तुमचं अच्छा नातं, त्यांची नातं. ओके, आजीने लहानपणापासून काही छडी घेतली की नाही? भरपूर. आम्हाला जाम बोलल्या पण आहेत, पण तेवढंच प्रेम पण केलं. ओके, जी छडी घेतली किंवा कशावरून बोलल्यात, तो असा एखादा काय किस्सा सांगाल आम्हाला की कशामुळे? दिवाळी होती आणि मी साहिल आणि दादा आम्ही खूप फटाके घ्यायचो. म्हणजे त्या टायमिंगला मी 1000चे 3000चे फटाके आणायचो आणि आम्ही लावायचो. आणि नेहमी फटाके असे असायचे की आई खुर्ची घेऊन बसायची, फटाका लावला की आईच्या साडीमध्ये गेलाच पाहिजे तो फटाका. तो फटाका गेला खुर्ची खाली आईच्या की आई आम्हाला एवढी घाण बोलायची ना. आम्हाला एक चमत्कारी पोरं आहे ती. आणि अजून असं भरपूर असायचे. रात्री झोपायचो. रात्री झोपताना आम्ही ते पिस्तॉलमध्ये टाकायचे ते रोल असायचे, ते आम्ही चुलीत टाकायचो. आई सकाळी उठली, आई
सकाळी लवकर उठते, 4-5ला उठायची आणि आई सगळ्यात पहिले जाऊन चूल लावायची. जशी ती चूल लावली की ते फटाके फुटले. म्हणजे 3000ची होळी एका दिवसात. ओके, थँक्यू. फटाक्यांचा विषय निघाला. आणि एक फेमस बूथ आहे ती आहे बनी. बनी नेहमी बनी यायची, बनी येईल तर कारले किंडीला ती एक सफेद साडी नेसून उलटी पायवाली बूथ ती यायची. पण फायनली ती बनी काही दिसली की नाही दिसली. बरं, पण आवाज आला की घाबरायचं. अच्छा, फक्त आईला दिसायची. ओके, बरं, फटाक्यांचा विषय निघाला होता. तर तुमच्या प्रत्येकाच्या आवडीचा काहीतरी एक फटाका असेल, तर तुमच्या आवडीचं सांगण्यापेक्षा मी विचारेन त्या फटाक्याचं एक काहीतरी नेचर असतं. म्हणजे आता चक्र म्हटलं की ते गोल गोल फिरतं, म्हणजे स्वभाव म्हणता येईल की स्वतःच्या तंद्रीमध्ये फिरत असतं. किंवा पाऊस म्हणजे खळखळून हसणारा पाऊस किंवा खळखळून उत्स्फूर्त असणारा पाऊस. तर जे तुम्हाला एखादा मी फटाका विचारेन, त्या फटाक्याचं नेचर असलेला माणूस तुमच्या परिवारामध्ये कोण आहे ते मला सांगायचं, आणि तो का आहे हे मला सांगायचं. हां, पहिलाच तुम्हाला फटाका सांगतोय तो म्हणजे 1000ची माळ. अरे बापरे. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे असं आणि ते का आहे? म्हात्रे परिवाराचा, टाकी परिवाराचा. ओके. सो मी माझ्या सासूबाईंचं नाव घेतो. सासूबाई 1000ची माळ आहे. कारण म्हणजे त्या पण आईंसारख्या स्ट्रिक्ट आहेत, हां. बट म्हणजे शिस्तबद्ध आहेत. हो. आणि एकदा का ज्योत पेटली की फटाफट. हो. ओके, चला पुढे जाऊया. तुमच्याकडे साधा सोपा प्रश्न आहे. फुलभाज्या. फुलभाज्या कसा प्रत्येकाला आनंद देतो पण पटकन विसतो. हे बरं आहे, मी स्वतः म्हणजे कोणाला राग पण नको, कोणाला लोक पण नको. पण तुम्ही का, आम्हाला कळलं पाहिजे ना. नाही म्हणजे माझ्यात पेशन्स खूप आहेत. हां. So, एकदा समजा राग आला इन केस, हां. तर मग तेवढीच मी लगेच शांत पण होते. ओके. आजीबद्दल पण मला एखादा किस्सा, जसं या ताईंनी आता किस्सा सांगितला, आठवण सांगितली, तसं मला पण ऐकायला आवडेल किंवा या सगळ्यांना ऐकायला आवडेल. आम्ही दोघी एकत्रच वाढले म्हणजे 3000चे फटाके एकदाच जळायचे. सो हिने तर 2-3 किस्से सांगितले. एक किस्सा म्हणजे ती आम्हाला म्हणजे मॅगी हा प्रकार तेव्हा खूप नवीन आला होता, तर ती मॅगी आम्हाला बनवून द्यायची. त्याच्यात आम्ही तिला सांगायचो, मी आणि कुणाल असायचो. कुणाल म्हणजे आम्ही दोघे नातू आहोत, नातवंड आहोत. तर आम्ही तिला सांगायचो टोमॅटो टाक, हे टाक, ते टाक, तर ती टाकून मॅगी तिला मॅगी हा प्रकार हा माहिती नव्हता. आम्ही तिला सांगायचो, ती आम्हाला मॅगी बनवून द्यायची. मग रात्री आम्हाला भूताच्या गोष्टी सांगायची किंवा मम्मी पप्पांबद्दल कधी काय, म्हणजे त्यांचं माझ्या मम्मी पप्पांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे तर त्यांचे आधीचे किस्से वगैरे सांगायची. सो आणि एकदम मनमिळाव आहे ती, आणि तेवढी शिस्तबद्ध तर आहेच, शिक्षक होती. सो म्हणजे खूप छान स्वभाव आहे तिचा. पण आईच्या हातच्या मॅगीला चव यायची की जवळ भाकरीला चव यायची? कालवणाला, मच्छीच्या कालवणाला एकदम तिखट, एकदम म्हणजे Spicy, तुम्ही एकदम खाऊ मसाला. नाही शकत, पण आम्ही डोळ्यात पाणी येईपर्यंत आम्ही खाऊ शकतो तिच्या हातचं. एवढी चव, आणि म्हणजे तशी चव कुठेच कोणीच नाही बनवू शकत तिच्या हातासारखं. सर्दी पळवणार औषध. एकदम. ओके, क्या बात. 100%. आई वी लव्ह यू. ओके, आता पुढे तुमच्याकडे येतो आणि तुमच्यासाठी असाच एक साधा सोपा फटाका आहे, नागगोळी. नागगोळी माहिती आहे ना? ती स्वतःची स्वतः पेटत राहते, दुसरं कोणाला काय सुयर नाही, सुतक नाही, काय नाही, फक्त धूर करते. कोण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये, पाटील परिवार किंवा म्हात्रे परिवार, 2 परिवारांमध्ये किंवा जे जे तुमचे रिलेटिव्ह ते आलेले आहेत? कोई तो रहेगा ना. म्हणजे मला परत मिनिंग सांगत आहे. मिनिंग म्हणजे काय, ती नागगोळी आहे, एकदा पेटवली की स्वतःची स्वतः जळत राहते. कोणाला काही आनंद नाही आणि कोणाला काही दुःख नाही, स्वतः बघत राहते काहीतरी. एखाद्याला चावी मारली की मला असं वाटतं आईच आहे. आईने एकदा चालू झाली ना कॅसेट की आई 4-5 स्टोऱ्या ज्याला रिलेशन पण नसतं ना त्या चालू करते, आणि समोर असं बसलेलं असं ऐकत असतं आणि आईचं चाललंय मग ही स्टोरी सांगणार, ती स्टोरी सांगणार, ती स्टोरी सांगणार, ती स्टोरी, पण एकमेकाचं कोणाची काही रिलेशन नाही. समोरचं वाट बसते की गोळी संपते कधी. स्टोरी अनलिमिटेड स्टोरी आहे. मजा पण वाटतं तेवढीच ऐकायला, पण अनलिमिटेड स्टोरी जर बाकीचे असतात ना, बस आईला गप्प म्हणजे कुतूहल आहे त्यातून अजून किती निघते ते बघूया आपण, पण बघत राहायचं. ओके, तडतड्या असतो माहिती आहे, तडतड्या एकदा पेटवलं की असं कोण आहे?
हा मला अगदी सोपा प्रश्न विचारला. आणि याचं उत्तर तीच आहे. म्हणजे तडतडामध्ये तो लवकर शांत पण होतो, त्याची ती पण साईड आहे. तर ती लवकर गरम पण होते आणि लवकर शांत पण होते. ते तडतड करते. असं दिवसातून किती वेळा होतं? नाही, कमी वेळात फक्त दिवाळी. अगदी एका वाक्यात घरी यायचं आहे ना. ओके, चला पुढे दादांकडे येतो. दादा, तुमच्या देहयष्टीकडून विचारतो, आटम बॉम्ब सेम बायको आहे सांगू नाही शकत. एकदाच ब्लास्ट होतो, खूप राखीव मोठा. अच्छा, ओके, चला पुढे जाऊया. दादा, पाऊस मी बोलाल काका. कोणते काका? साहिलचे. ओके, ते पेटला की भीती वाटते काय होईल, पण एकदा तो लास्ट वेळेला हे झाला, सुरू झाला की मग छान आहे. छान. तोपर्यंत कळत नाही की आता फास्ट किती काय आहे. ओके, त्यानंतर साहिलदादाकडे बोलूया. आपली जी बंदूक असते ना, त्यामध्ये पहिली एक छोटीशी गोल टिकली मिळायची माहिती आहे? हा, कॅप मिळत नाही, अख्खा रोल नाही. एक तसं कोण? का ते हळूहळू हेकल परत रिलोड करायला लागतं. सारखं चालू असतं. ओके, चला इकडे येतो. तुमच्याकडे लवंगी माळ कोण आहे? लवंगी माळ मम्मा छोट्या पैशामध्ये बडा धमाका. दादू काका का? तो असं एकदा वाजायला सुरू झाला ना की खूप मजा देत राहतो. तुम्हाला त्याचा त्रास नाही, जास्त पण होत नाही. अच्छा, ओके, लिमिटेड एडिशन आहे. ओके, चालेल. इकडे ये दादा. तुझ्याकडे तुमच्या घरामध्ये रॉकेट कोण आहे? रॉकेट कोण आहे? रॉकेट एकदा सुरू झालं की लय लांब जातं, पण तोपर्यंत वाजतच राहतं. कोण आहे? बाबांचं नाव घेतलं तरी मारायला लागेल, नाही आईचं नाव घेतलं तरी मार खायला लागेल, असं नाही ना काय? बरं ठीक आहे, आठवल्यानंतर सांग, पण सांगायचं. आजी कुठली आजी? बोलते सारखी, असं आहे, सगळ्यावर बोलते सारखी. बर, ये इकडे ये. पुढे दादा इकडे ये. डबल बार. एकदा झालं त्यावेळेस पण बोलायचं आणि परत 4 दिवसांनी आठवल्यावर परत बोलायचं. मम्मीच तेच असे काय विषय झाले की परत तेच ऐकत. अच्छा, पुन्हा आठवण झाल्यानंतर सुरू करायचं. ओके, त्यानंतर दादा तुझ्यासाठी आहे ते नवीन आपटीभर आले माहितीये? कुठला कधी वाजेल. मम्मी, सगळ्यांच्या मम्मी फटाके दुकान का बनवतात? तुझी मम्मी का? एकदाच बनते म्हणजे असं एकदाच वाजते. एकदाच वाजते. साठवून नंतर एकदाच फटका उडतो. अख्खं बॉक्सच. ओके, आणि तुझ्यासाठी चक्र म्हणजे सुरू झालं की स्वतःच्याच भोवती सगळं गोल 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 फिरत असतं. कोण? एकदा बोलायला चालू केलं की बोलतच असते. हो, कुठे आहे मम्मी तुझी? का हो, अजून सून यायची आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बरं ठीक आहे, ओके, थँक्यू. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. सगळ्यातून आईचं आणि तुमचं नातं किंवा तुमच्या परिवारामध्ये आईचं जे स्थान आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर जसं आपण इंग्लिश मराठीतला हा खेळ घेतला होता त्याच पद्धतीने आता तुमच्याकडे एक चार्ट दाखवतोय. त्या चार्ट मधले जे शब्द आहेत ना, ते शब्द आपल्याला वाचायचे नाहीये, पण ते शब्द कोणत्या रंगामध्ये लिहिलेले आहेत तो रंग ओळखायचा आहे. आणि नॉनस्टॉप, न थांबता, मध्ये कुठेही न थांबता, पहिल्या डब्यात बसल्यापासून शेवटच्या डब्यामध्ये उतरेपर्यंत सलग ते आपल्याला पटापट बोलायचे. ये नॉनस्टॉप इंग्लिशमध्ये बोलायचं, नॉनस्टॉप इंग्लिशमध्ये बोलायचं.
ओके दीदी मगापासून उठत नाही तर दीदीलाच मी ते जरा आता सुरू करतो जरा असं हा उभं राहून हे जे रंग दिसतात ना ते रंग आपल्याला नॉनस्टॉप पहिल्या रेड ब्लॅक ग्रीन ब्ल्यू येलो रेड मध्ये असं नाही एवढा वेळ नाही मध्ये ते रंग कोणते आहेत ते रंग आपल्याला ओळखायचे आणि नॉनस्टॉप बोलायचे काळा पांढरा कसा ना मी इंग्लिश मध्ये म्हणतो ब्लॅक ग्रीन असू द्या चला सरांकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळालाय आता जरा इकडे ताईकडे येतो हा उभं राहू रेड ब्लॅक ग्रीन ब्ल्यू येलो रेड रेड ब्लॅक ग्रीन ब्लू येलो ब्लॅक रेड ग्रीन ब्लॅक वाह क्या बात है रेड ब्लॅक ग्रीन ब्लू ब्ल्यू नाहीये तो फक्त ब्ल्यू आहे ब्ल्यू नाही हा ग्रीन ब्ल्यू येलो रेड ब्ल्यू एवढं मध्ये मध्ये थांबून तुम्ही अटल बिहारी वाजपेयीला कॉम्पिटिशन देत आहात दादा रेड ब्लॅक ग्रीन ब्लू येलो रेड येलो येलो नाहीये वो ब्लू आहे ओके ब्लॅक ग्रीन ब्ल्यू येलो रेड येलो 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 पाठवला आणि खरं तर तो अंश म्हणजेच आई हा म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशा दोन शब्दांचे मिलाप झाल्यानंतर प्रत्येकाला देवासारखी काळजी घेणारं व्यक्तिमत्व हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व आजन्म साथ मिळावी असं व्यक्तिमत्व सोबत दिलं आणि तुमच्या घरामध्ये देखील आईला पहिला पाठवलं आणि आईनंतर तुमची काळजी घेण्यासाठी आईला अगोदर पाठवून तुम्हाला मग पाठवलं पण आई ती सदैव एक प्रत्येकाच्या मनाच्या हळूवार कापडमध्ये असते तर आईचं आणि तुमचं नातं कसं आहे चांगला आनंद देखील आणि कधी काळी कडक असेल तो आनंद देखील आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आई खाण्यापिण्यापासून चांगली आणि शाळेत जायला किंवा अभ्यास करायला वाईट का असं का तर आईने जे आम्हाला शिक्षण दिलं शिकवलं ते त्याच्यामुळेच आम्ही घडलो इथे आणि वडील म्हणजे तर नाही वडिलांनी पण कुठे बाहेर मी गोट्या खेळत असेल दिसतं बघायची होती की मी येऊन घरात आले की कुठे गोट्या खेळत होतो बघितलं की आई मग मला सांभाळते पण यासोबतच एक विचारायचं आहे की आईंची असेल बाबांची असेल शिक्षक पेक्षा किंवा सरकारी नोकरी म्हटल्यानंतर मी मगाशी म्हटलं की विंचवाचं बिराड पाठीवर असतं त्या पद्धतीने आज या गावात अजून 2 वर्षांनी पुढच्या गावात मग यावेळेस ज्यावेळेस एका गावात म्हणजे तुम्ही सारळवरून महाडवरून इंदापूर माणगाव अगदी वेगवेगळ्या गावामध्ये फिरलात वेगवेगळ्या गावामध्ये नवीन तुम्हाला मित्रमंडळी भेटली या गोष्टीवर एक सिनेमा आला होता म्हणजे किल्ला सिनेमामध्ये पण आईची बदली होते मुलाची त्याच्या मागे फरफड होत असते तर असं तुम्हाला कधी वाटलं का की बाबा आई बाबांची बदली होते या गावातले माझे मित्र आहेत ते मला सोडून दुसऱ्या गावात जायला म्हणतात आज मोबाईल आहे आपण फोन करू शकतो पण तेव्हा पत्राशिवाय किंवा तार पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता मग असे मित्र जुने आई बाबांच्या बदलीमुळे कधी हरवले किंवा परत सापडले किंवा परत भेटले असा कधी काही किस्सा झाला आई जेव्हा माणगावला होती तेव्हा माणगावला सर्व विद्यार्थी म्हणजे राहायला घर आम्हाला फ्री दिलेलं त्याच्यानंतर शाळेतल्या मुलांनी सर्व काय खायच्या वस्तू असतील कोंबडी मासे त्याच्यानंतर काजू फणस हे सर्व फ्री दिलं म्हणजे एवढं गाव ते चांगलं होतं आणि आम्ही त्याच्यानंतर मग आई वडील तिथेच राहायचे आम्ही 4 भावंड आम्ही एकत्र गावी राहायचो पण कधी आम्ही तिकडे गेलो माणगाव इंदापूर त्या साईडला तर प्रत्येकजण एक कोंबडी घेऊन यायचो माझी ही कोंबडी माझी ही कोंबडी मग आम्ही त्या 5-6 कोंबड्यात भरून इकडे क्या बात आहे खरंच हा एक गोड प्रसंग आहे किंवा गोड आठवणी यांच्या गोड आठवणी या मंडळींनी जपलेल्या आहेत कदाचित आजची जी आमची पिढी आहे एआयच्या जमान्यामध्ये वाढती आहे झेनझीची
सगळे मामा, मावशी, मावशीचे मिस्टर, मामी, आपण सगळ्यांनी तुमच्यासाठी ना, आपण बघा वाढदिवसाचा सोहळा करायला आलोय आणि वाढदिवस म्हटल्यानंतर जरी आपल्या जन्माचा 1 वर्ष वाढत असेल तरी आनंद हा प्रत्येकाला देऊन जात असतो. तर तोच आनंद आता तुमच्या माध्यमातून आम्हाला पण मिळाला पाहिजे आणि तुम्हाला पण मिळाला पाहिजे. तर 3 गोष्टी खाल्लेल्या आहे की नाही, आता वयानुसार कधी खात नसाल पण कधीतरी खाल्लेलं आहे की नाही. तर इडली, वडा, सांबार या 3 गोष्टी आहेत ना, त्या 3 गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय तशा फक्त मला करून दाखवायच्या. वरती हात केला की इडली, ओके. वडा आपण तळ्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये असा सोडतो की नाही वडा, आणि सांबार असं उचलतो, बरोबर ना. तर या 3 गोष्टी 3 शब्दांना करून दाखवायच्या. इडली करून दाखवा मला. इडली अशी आहे, इडली आजी, हा या हाताने करा, काही प्रॉब्लेम नाही. इडली, वडा, सांबार असं उचलतो ना सांबार, ओके. आता आलटून फालटून कशी शब्द येतील, चुकीची ऍक्शन नाही करायची, त्या शब्दाला तीच ऍक्शन करायची, करणार, ओके. इडली, पटापट. शेजारी काय करतो नाही, मी काय करतो दाखवायचं. वडा, सांबार, इडली, सांबार, वडा. तुमचं दुकान गळलंय. तुमचं नाव काय? सुजाता. आईंचं आणि तुमचं नातं काय? मोठी बहीण आहे आणि तुम्ही धाकटी बहीण आहे, ओके. धाकटी बहिणीचं आणि मोठ्या बहिणीचं नातं कसं आहे किंवा कसं होतं आतापर्यंत? अच्छा, आईनंतर तुमचा कितवा नंबर? तिसरा नंबर, म्हणजे अगदीच जवळचा नंबर होता. म्हणजे असं धपाटे खायला लागले नाही. पण म्हणजे ज्या आई आहेत, विमलाईंचं एक शिस्तबद्धपणा किंवा लहानपणापासून त्या शिक्षक होतील असंच वाटत नव्हतं का तुम्हाला? का काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल, काय सांगाल? मोठी ताई असल्यामुळे मला सारखी अभ्यासाला बोलायची आणि मग 7वी पास झाल्यानंतर मला सर्व्हिसच लागली. हां, तुम्ही पण शिक्षकच आहात? अच्छा, तुम्ही कुठे कुठे जॉब केला? मी सुरुवातीला ट्रेनिंग कॉलेज सुटले ते शिरोळ तिचं गाव शिरोळ. अच्छा, मला आईचं प्रेम तिथं सगळं, माझी सगळी सोय तिने केलेली आहे. कर्जत होते 10 वर्ष, नंतर नारंगीला होते, अच्छा, शिरवलीला होते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही शिक्षक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आणि त्या दरम्यान तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन नक्कीच लाभलेलं आहे, यापुढे देखील लाभत राहील. चालेल, तुम्हाला मी विनंती करतो की प्लीज तुम्ही बसून घ्यायचं आहे. थोडे इकडे वा. हा, आपलं दुकान अजून चालू आहे, ओके. वडा, इडली आहे ती, त्यामुळे इकडे आमच्या आऊ झाल्या. तुमचं नाव काय? हेमलता वसंत पाटील. तुमचं आणि आईचं नातं काय? नणंद आहे. कसं आहे नणंद आणि तुमचं नातं? अच्छा, एकदम चांगलं. हा, कधी जेवण आळणी झालं, तिखट झालं, काय बोलला की नाही? कधीच नाही. जे माझ्या वहिनीने भाऊजाईनी बनवलं ते गपगुमाने खाल्लं, हो ना? प्रेमाने खातात, ओके. आणि जे घरातलं कार्य असेल त्यावेळेस कसं त्यांचं रिलेशन असतं किंवा कसं असतं? अच्छा, चालेल, थँक्यू. एकदा आईंसाठी देखील जोरदार टाळायला पाहिजेत. एकंदरीत एक सिद्ध झालंय, पुरुषांच्या हाताला जास्त चव असते. चलो, 1 2 3 स्टार्ट. इडली, वडा, सांबार, वडा. चाललं, बसून घ्यायचंय प्लीज. इडली, वडा, सांबार, इडली, वडा. असं कसं ना, ते जादूचे खेळ वाटतात असं काहीतरी. तुमचं नाव काय? वसंत पाटील. ओके, वसंत पाटील. हे प्रमिलांच्या मागे वसंत पुष्प कधी फुललं? कितवा तुमचा नंबर? 5वा नंबर. तुमचं आणि तुमच्या ताईचं नातं कसं होतं? एकदम चांगलं. ताईसोबतची एखादी गोष्ट किंवा किस्सा, आठवण काय सांगाल? मला कुठलं काय हे लागलं तर ताईकडे गेलं, काही पद्धती समजायचीच काय पाहिजे तुला, काय नको, अच्छा, आणि द्यायची.
ओके. हां लहानपणी कसं आहे, आता प्रत्येकानेच गरिबी अनुभवलेली आहे लहानपणी, कारण आपल्या सगळ्यांचीच परिस्थिती सारखी होती की सकाळी जेवलो तर संध्याकाळी जेवायची भ्रांत असायची. पण त्यावेळेस देखील एक तीळ आणला तर तो 7 जणांच्या पाठीत खायची पद्धत अजूनपर्यंत आहे. तर त्यावेळेस एखादे स्वतःच्या ताटातला एक घास तुम्हाला दिला, असा काही किस्सा आठवतोय का? हो. ऐका जरा. घरी गेल्यानंतर त्यांच्याकडे रूमवर गेलो ना हा. की ते पहिलं जेवायला सांगणार, जेवण आलंय नको राहिलं तरी पण ते जेवायला अच्छा. पण जेवण. ओके. हा. म्हणजे ही आपुलकी आहे ती फक्त भावगीची पुरती नाही, वर्षाचे 365 दिवस असते. काय? क्या बात, एकदा जोरदार टाळ्या आपल्या सरांसाठी झाला का. सर बसून घ्या प्लीज. आणि आता इथे 3 मंडळी आहेत ज्यांचं इडली वडा सांबार भरपूर चालतंय, पण आता इडली वडा सांबारपेक्षा ना 3 शब्द आपण बदलतोय. ओके, ते 3 शब्द करायचे आहेत. राम लक्ष्मण सीता आपल्याकडे असते की नाही, तर राम लक्ष्मण आणि हनुमान. ओके, 3 शब्द आहेत. राम सगळ्यांना आशीर्वाद देणारा, एका हाताने आशीर्वाद. लक्ष्मण म्हणजे आपले धनुष्यबाण कायम सोबत, आणि हनुमान म्हणजे गदा घेऊन. ओके, 3 शब्द आहेत. 3 शब्दांच्या 3 ऍक्शन आहेत. कळल्या? राम. राम असा कसा आहे? राम आशीर्वाद देतो ना राम. त्यानंतर लक्ष्मण कायम त्याच्या हातात धनुष्यबाण, आणि हनुमान म्हणजे गदा घेऊन. ओके, आता चुकी नाही होणार. चलो, राम गदा कशी ना, त्यामुळे आमच्याकडे गदा घेऊन हनुमान आलेले आहेत. तुमचं नाव काय? धर्माजी टेमकर. अच्छा, तुमचं गाव कोणतं? कमळपाडा शहाबाज. ओके, कमळपाडा शहाबाज. आणि तुमचं आणि आईंचं नातं काय? अच्छा, बहिणीची बहीण, मोठी मेवणी. ओके, मोठी मेवणी आणि तुमचं, किंवा एकूणच त्यांच्या पाटील परिवाराचं आणि तुमचे ॲज अ जावई म्हणून कसं नातं आहे? चांगले घरोघरी प्रत्येक वेळेला ते येतात. आमचे कार्य असलं तर हजर असतात सगळे भाऊ. ओके, मग वाघरणचा मासा खायला कधी गेलात की नाही, आणि तुमच्याकडे चिंबोऱ्या खायला ती मंडळी कधी येतात? येतात ना, ते कुठल्याही महिना असलं की नाही म्हणत आम्ही सुद्धा घेऊन येतो. अच्छा, तुमच्यात आणि माझ्यात एक साम्य काय माहितीये का? मी पण वाघरणचं जाव आहे. चला बसून घ्यायचं. एकदम जोरदार टाळ्या काकांसाठी झाला पाहिजे. आणि आता आपण 2 जण आहोत. ओके, राम लक्ष्मण हनुमान. इकडे हनुमान बरोबर आहे, इकडे हनुमान चुकलाय आमचा. ओके, तुमचं नाव? सुभाष. आणि तुमचं आणि ताईंचं नातं आपण मगाशी जाणून घेतलेलं आहे. सो एकदा जोरदार टाळ्या या काकांसाठी, अर्थात या दादांसाठी झाला पाहिजे. मी बसून घ्यायची विनंती करतो, आणि तुम्ही बसून घ्या. आणि आता तुमचं नाव आणि तुमची ओळख आम्हाला सगळ्यांना सांगायची. जरा ऐका सगळ्यांनी. कितवा नंबर तुमचा? 2 नंबर. म्हणजे त्यांच्यानंतरचा सलग तुमचा नंबर आहे. तुम्ही ॲज अ शिक्षकच होतात का, की तुम्ही तुमचं काय प्रोफेशन? जिल्हा परिषदमध्ये होतात, क्लिरिकलमध्ये. ओके, तुमचं आणि ताईंचं किंवा त्यांच्या आधिपत्याखाली जेव्हा तुमचं शिक्षण झालं, मी जसं त्यांना विचारलं की लहानपणीच्या काही गोष्टी, आठवणी, किस्से असतील की तुमचं आणि ताईचं नातं कसं होतं, आणि एखादी किस्सा, एखादी आठवण आम्हाला सांगाल का? रोज सकाळ संध्याकाळी एकत्र शेजारीत राहतो. अच्छा, त्यामुळे तिचे चुकू दुःख ते मला सांगते. बरोबर. पण आपण गावाकडची माणसं आहोत, मातीत खेळलेली माणसं आहोत, मातीत राहिलो आहोत. तुमच्या लहानपणी कधी तुमची गुरं वगैरे होती का? गुरं वगैरे होती. मग गुरं असल्यावर आपण जंगलात जाणार, आणि जंगलातला रानमेवा अगदी बोरांपासून करवंदांपर्यंत सगळं वेचायची सवय आपल्याला होती. तर त्यातली काही आठवण आहे का? हो, मी स्वतः जायचो. आणि बोरं काय, आंबे काय, आंब्याचा फार उंच झाडाचो आंबे काढायचो. अच्छा, मग त्यावेळेस कधी आई ओरडल्या नाही तुम्हाला एवढं उंच जायला? नाही, त्याच सांगायच्या, जा वरती जा. अच्छा, चालेल. एकदा जोरदार टाळ्या काकांसाठी पण झाला पाहिजे. थँक्यू. प्लीज तुम्ही पण बसून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण जरा औक्षणाकडे वळतोय, पण त्या अगोदर मगाची माझी टीम इंडिया पाटील वर्सेस म्हात्रे कुठे आहेत? दोन्हीकडचे यंग जनरेशन. जरा टाळ्या उद्या सगळ्यांकडून.
साहिल क्या बात आहे. बरं साहिलची वहिनी हो वहिनी नाही साधारणतः दोघांनी पण बरोबर त्यामुळे इक्वल पॉइंट आहे. इकडे फ्री ओके. ओके दोघांचं पण बरोबर आहे आणि दोघांनी पण सिमिलर केलं आहे त्यामुळे 5-2. नेक्स्ट सॉन्ग 5-2. हां ओके हा पॉइंट इकडे जातोय. 5-3. हा पुढचा एक गाणं आहे. दोघांनी खूप चांगला प्रयत्न केला पण दोघांचं पण चुकीचं आहे. ओके 7-4 ओके 7-4 आणि नेक्स्ट सॉन्ग तुमच्या सगळ्यांसाठी लावण्या अगोदर जरा सुनबाई जरा पुढे या. तुमचं आणि तुमच्या आजीचं नातं कसं आहे त्या मला 26 तर 1 मार्काचा प्रश्न आहे 10 मार्काचा प्रश्न. आम्ही दोघं म्हणजे अनुरूप विवाह संस्थावरून आम्ही एकमेकांना अप्रोच केलं आणि आम्ही बोलायला लागलो आणि त्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो आणि आजी पण राहते आणि त्यांनी जे आईचं वर्णन केलं ना तर मी फॅन झाली आईची. हां म्हणजे तो बोलतो की खूप मस्त आहे हे आहे आणि त्यांचं फेवरेट डिश हक्का नूडल्स म्हणजे 85 पहिल्यापासून मॅगी बनवून द्यायची. म्हणजे 85 इयर्सच्या आहेत त्या पण त्यांचे फेवरेट डिश हक्का नूडल्स हे कोणी इमॅजिनच नाही करू शकत लाईफमध्ये. पण तेव्हाच मी त्यांची फॅन झाली. मला वाटलं की मला भेटायचं आहे आजीला आणि म्हणजे मी खूप खुश होईल त्यांना भेटून. आणि म्हणजे मुलींना ना थोडीशी भीती वाटते जॉईंट फॅमिलीमध्ये राहायची किंवा असं पण टचवूड मला एवढी चांगली फॅमिली भेटली आहे. सासू सासरे आई म्हणजे खूप मस्त आहेत त्या काहीच टेन्शन नाही आहे. नवरा तर सोन्यासारखं आहे म्हणजे भाव वाढतच चाललाय.
खूप चांगलं आणि म्हणजे त्यांचा काहीच त्रास नाही आम्हाला. फक्त त्यांना वेळच्या वेळेला जेवण दिलं, त्या पण त्यांचं काही डिमांड नसतं की असं हे पाहिजे ते फक्त हक्का पाहिजे. नूडल्स रोज पाहिजे. हक्का नूडल्स त्यांचे फेवरेट आहेत आणि मॅगी कधी बनवली जेवायला तर त्या खुश एकदम, त्यांना काहीच नको मग दुसरं. म्हणजे पार्लेजीवरती ती आजी आहे, म्हणजे आता लहान मुलगी होती ती आता आजी झाली आहे, तसं ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण आजीला रेकमेंड करायला हरकत नाहीये. करू शकतो. आणि खूप चांगली फॅमिली भेटली आहे, म्हणजे सासू सासरे, नवरा, आजी सगळे खूप चांगले आहेत आणि आजी तर एकदम मस्त आहे. क्या बात आहे. साहिल दादा पुढे यायचंय. कंट्रोल C कंट्रोल V नाही, मला वेगळं उत्तर पाहिजे. म्हणजे आता हक्का नूडल बोलली म्हणून, पण रात्री 12 वाजता जरी तिला सांगितलं आई मॅगी केली आणि मला थोडीशी असं असतं, मॅगी, कोल्ड कॉफी सगळं, म्हणजे रात्री 12 वाजता जरी सांगितलं आई करते आम्ही, मला पण आणा थोडीशी. त्याच्यानंतर मी खरं तर स्वतःला थोडंसं नशीबवान समजतो. बाकी नातवंडांपेक्षा काकांभर प्रेम मला जास्तच मिळालं. काकांभर कशाला किलोभर मिळालं कारण 24 तास, म्हणजे तसं सांगायला गेलं तर आजोबा हा प्राणी किंवा हे शब्द माझ्यासाठी असं हे नाही आहे की मला कधीच आजोबांचं प्रेम मिळालं नाही, म्हणजे आईकडनं पण नाही आणि बाबांकडनं पण नाही. कारण मी छोटा असताना हे झालं. तर मी वाढलो खरं 2 आज्यांच्या मांडीवर, एक आईची आई आणि बाबांची आई. ती तर माझ्यासोबत 24 तास असायची, अजून पण आहे. तर आम्ही कधी आशिवऱ्याला जायचो, दिवाळीची सुट्टी असायची. तर सुरुवात कशी व्हायची दिवसाची, मच्छीवाली यायची. मच्छीवाली आली की आई हाक मारणार, हे चिंबोरा जिवंत आहे, त्याच्यातला चिमणा जिवंत आहे. मग आम्ही येणार पातेला घेऊन, पाणी घेऊन, त्याच्यात ते सोडणार. मग ती त्या तिच्याकडे फरमाईश करणार, हे देख त्याला सोडायला नवीन. ते काय दिवसभरात मारायचं, पण आम्ही ते खेळत असायचो खेकड्याला रशी बांधून. तर तशी दिवसाची सुरुवात व्हायची. त्याच्यानंतर दिवाळीची सुरुवात जशी निमाने सांगितली, आम्ही चुलीत केप रोल भरून ठेवायचो रात्री, आणि पेटवायला गेली की पाटपाट मग सुरू. नंतर मग कधी कधी मच्छीवाली यायची नाही, तर मी आणि आम्ही पिशवी घ्यायचो आणि वरती आशिवऱ्याला तळ्याची इथे मच्छीवर मार्केट भरायचं, तिथे जायचं, मच्छी घ्यायची. त्याच्या खाली मगनचं दुकान होतं, त्याच्यातनं थोडासा किराणा घ्यायचा. मग बाळ्या आत्या होती, बाळ्याबाई बोलायचो आम्ही तिला. तिच्याकडे जाऊन आई बसणार थोडा वेळ. मग तिथून गेल्यानंतर चांगू आत्या म्हणून एक होती, तिच्याकडे जाऊन चहा पिणार. मग तिच्याकडे छोटे छोटे कोंबडीची पिल्लं असायची, त्यातलं एक हळूच घ्यायचं. कधी कधी न्यायचं, कधी कधी ती आजी अंडी द्यायची स्वतःवर, गावठी अंडी. मग ती असं होतं, त्या आजीच्या हिशोबाला कधी लागायची नाही पिल्लं? नाही, ती स्वतःहून द्यायची. अच्छा. त्याच्यानंतर ते झालं की घरी येऊन जेवण वगैरे झालं की 1-2 वाजता वगैरे थोडी झोपायची. मग तो गोळ्यावाल्याची टिंग 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 चालू व्हायची, आई 2 रुपये दे, आई 1 रुपया दे. मग तो जाऊन गोळा आणायचा, तिला पण आणायचा आणि आपल्याला पण आणायचा. त्याच्यानंतर 4 वाजता कुल्फीवाला यायचा. ते झालं की एक नाक्यावर वडापाववाला यायचा 6 वाजता, 5-6 वाजता. माय पॅटीस, वडापाव, ते साधारणतः ते सगळे तुमच्यामुळे होते. ते सगळं झालं की नंतर तिथे आजूबाजूला ना एक घर होतं, तिथे सगळ्या बायका जमायच्या आज्या, म्हणजे मी आजीच बोलतो. तेव्हा आजी नव्हतं बोलत, हे सुमंगला, हे छाया असं बोलायचं, नावाने हाका मारायचो. आणि मग ती हळूच बोलायचं, सुमंगला बाय मला पान दे. मग ती पान भरवायची मला. असं ती मला तिथे घेऊन जायची आणि सगळ्या आज्यांसोबत मी तिथे बसायचो. असं म्हणजे अख्ख्या गावासोबत कनेक्ट तिने खरं तर मला करून दिलं. आणि आईची शाळा, म्हणजे मम्मीची शाळा असल्यामुळे आम्ही दिवसभर घरात दोघं असायचो, पप्पा कामाला जायचे. त्याच्यामुळे आमचं मॅगी हे ते सगळं चालू असायचं. ती मला डान्स शिकवायची, म्हणजे असं नाचून दाखवायची. ते वेड्याचं वगैरे कसलं गाणी होती तिची स्वतःहून रचलेली, ते नाचून दाखवायची, ते करून दाखवायची ॲक्शन सगळं. असं सगळं खूप, म्हणजे आत्तापर्यंत सगळं चांगलं चालू आहे. आणि तिचं पुढचं आयुष्य फक्त सुखाने, समाधानाने असं जाऊ. म्हणजेच एकंदरीत आजीने आजीपण आणि बालाने बालपण हे दोघं पण जगलेले आहेत. पण यांच्यासोबतच मी विनंती करेन की मोठ्या काकांसोबत माझं बोलणं झालं, पण मोठ्या काकांसोबत जी बाकी मंडळी आहेत, म्हणजे लहान काका आहेत, आत्या आहेत आणि आत्यांचे मिस्टर पण इथे आले आहेत, तर मी त्यांना पण विनंती करतो की तुम्ही पण जरा पुढे यायचं आहे. क्रिकेट खेळायचो तिकडे पुण्यातच.
मग काच वीज फुटायची, माई यायची गेलं मुंबईवर, काच फोडली क्रिकेट बॉल लपून ठेवायचे, बॉल द्यायचे. ते नसलं की मग दुपारी हातोडी किंवा लाड वगैरे घेऊन जायचो, खड्डा आणायचो, किल्ले बनवायचो, मग ती आई परत धाव द्यायची, चहाची गाळणी घ्यायचो. असे घरातले वस्तू न्यायचो, आजी पाठी यायची फिरत, काय करतात काय हे नाही करत. त्यात ते माईचा तो ठरलेला शब्द असायचा, चमत्कारी पोरं काही करत बसलेले असतात. तर अशी काही गोष्ट खूप सारे होते. ते आम्ही असं होतं की सुट्टी लागली की मग पहिलं आम्ही गावी यायचो आजीकडे. आजी असायची, मासे पकडायला किंवा मासे आणायला जायचं, आजीसोबत इकडे तिकडे फिरायचं. आलं की मग आजी, मग पप्पा मम्मी वगैरे कोणी नसायचं, आम्ही आजी आमची ती एक जुनी असायची, त्यात आम्ही खेळत असायचो. म्हणजे जो आम्हाला शक्य होता तो त्रास आम्ही दिलेला बरोबर की नाही. चला, मी याच्यानंतर पुढची सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत जातोच आहे, पण त्या अगोदर त्यांच्या लेकीला आणि जावयाला विनंती करतो की जरा पुढे यायचंय. या ताई, त्याच्या मनातला हळूवार कप्पा म्हणजे आई. आईचं आणि लेकीचं कसं नातं होतं आणि तुम्हाला काय आठवण सांगावीशी वाटते? मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला माझ्या भावाला, हॅलो, जवळ तर माझं बालपण, संपूर्ण बालपण सारळ शाळेत गेलेलं आहे. म्हणजे माझा जन्म जरी हशिवरात झाला असेल तरी मी लहानपणापासून सारळमध्येच वाढलं. मगाशी तुम्ही म्हणालात की ह्याचं टीचर्सचं घर म्हणजे शिक्षकांचं घर पाठीवर घेऊन आम्हाला कसं त्यांनी सांभाळ केलं. तर जवळजवळ 14 वर्ष सारळ गावात आम्ही राहिलो आणि तिथेच माझं सर्व शिक्षण झालं. आणि आईचं आणि माझं नातं म्हणजे माझ्या आप्पा, आई, छाया आणि आऊ आणण्या, म्हणजे सचिन म्हणजे त्याला आम्ही आणण्या म्हणतो. तर आम्ही 6 जणांचं आमचं तिथे कुटुंब, भाड्याच्या घरात आम्ही राहत होतो. शिक्षकांचा पगार अगदी मोजका थोडासा असायचा. त्यांनी काहीही म्हणजे आम्हाला कसल्याच पालनपोषणात कसलीच कमतरता जाणून दिली नाही. भले पॉलिस्टरचा शर्ट नाही, पण स्कर्ट, ब्लाऊज, चांगले स्वच्छ कपडे, 2-2 ड्रेस आणि 4 तोंड खाणारी, असं आमचं त्यांनी अगदी यथोचित चांगला सांभाळ केला. आणि मला आठवण असं सांगायचं आहे की आप्पा माझे रेवस शाळेत होते, आई माझी सारळ शाळेत होती. सकाळी 10ला 11ला शाळेत गेलो, संध्याकाळी आलो की दप्तर फेकून आम्ही खेळायला जायचो. तिथे संध्या म्हणून माझी मैत्रीण होती. आईला काही ती आवडायची नाही. आम्ही तिच्याबरोबर जायचं धावत म्हणजे खेळायला, कप्पर पाणी, काही चल्लो सरी असं खेळायचो. आप्पांच्या चपलेचा आवाज आला, कोल्हापुरी चपला होत्या त्यांच्या, कर आवाज यायचा. 4 घरं असतानाच आवाज आला की धावत पळत येऊन मागच्या घरातनं हातपाय धुवून देवाला नमस्कार करून लगेच वही पुस्तक उघडून बसायचो. आणि आप्पा सकाळी ट्युशन घ्यायचे. आई बोलायची, पप्पी, मला पप्पी म्हणतात ना, पप्पी, आप्पा आले ग की धावत जाऊन बसायचो. आणि शिक्षणाच्या बाबतीत तर सकाळी आप्पा ट्युशन घ्यायचे, सकाळी त्यांच्या बाजूला, त्या मुलांच्या बाजूला आम्हाला बसवायचो. तेव्हा मी स्कर्ट ब्लाऊज घालायचे. चुकलं की आप्पा असे जोरात फटका मारायचे, 5 बोटं मांडीवर उठायचे. मग आईला ते दुःख व्हायचं. म्हणजे आत्ताच्या गोष्टी या सगळ्या तुम्हाला कळल्या, पण माझ्या बालपणातल्या गोष्टी मी सांगते. मग आई सुई जाऊन, पप्पी बाई इकडे ग, आपल्याला रॉकेल घेऊन ये. मग 60 पैशाला 1 पॉईंट रॉकेल मिळायचं. 35 पैसे, 40 पैसे, 60 पैसे. आई बोलायची, पप्पी ये रॉकेल घेऊन ये, आपल्याला मुद्दाम उठवायची. संपलं नसलं रॉकेल तरी साखर किंवा चहा पावडर किंवा असं आणायला पाठवायची. का तर आप्पांचा मी मार खाऊ नये म्हणून. म्हणजे ह्या अशा आठवणी असायच्या. आई म्हणजे मला पाठीशी घालायची. किंवा असं काय, असं आप्पा हे होते असं नाही, पण आप्पा एकदम कडक शिस्तीचे होते. आणि अंगण वगैरे झाडलं किंवा आमचं तेव्हा कसं काय टॉयलेट वगैरे सगळं बाहेर असायचं, पण गटार असायचं मोरीच्या बाजूला. ते गटार जर उपसलं मग आप्पा बोलायचे, पप्पूबाईनी माझ्या एवढं गटार उपसलं किंवा माझं अंगण झाडलं, तिला 2 अंडी दे का आज उकडून. म्हणजे त्या आठवणी माझ्या अगदी हे अंडं खायला मिळायचं म्हणजे मला एकदम कौतुकाने मी नाचायचे. म्हणजे एवढं म्हणजे त्यावेळेला खूप आठवणी खूप आहेत सांगायला. आणि त्यानंतर आईची बदली माणगावला झाली. तर माणगावला काय आम्हाला त्यांनी नेलं नाही. मी, आऊ, आणण्या आणि छाया आम्ही 4 जण आशिवराला राहिलो. आणि आऊ नोकरीच्या शोधात असायचा आणि आमचं शिक्षण चालू होतं. आणि तेव्हा माझ्या बहिणीने जेवण वगैरे करून आम्हाला 4 म्हणजे हे केलं. पुन्हा नंतर तिचं लग्न झालं. मग मी, आणण्या, आऊ. मग तेव्हा माझं म्हणजे ह्यांच्यावर लव्ह मॅरेज झालं. म्हणजे पण शिक्षणाच्या बाबतीत किंवा आई तिकडून आणण्याला सांगायची. म्हणजे आणण्याने पण खूप त्रास केला त्यावेळेला.
बडी माणसं घ्यायचा, स्वतःचं शिक्षण स्वतः केलं त्यांनी. मग आई अप्पा आले शनिवार रविवारी की माणसं घेतलेली तेवढी शेती वगैरे सगळं ते, म्हणजे आई फक्त जेवण वालीबरोबर घेऊन जायचं शेतात, पण ते शेती भाती सगळं म्हणजे माझ्या छोट्या भावानी मोठ्या भावानी सगळ्यांनी हे केलं. म्हणजे आई अप्पाने आमच्यासाठी खूप 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 काय केलं सांगू शकत. एकूणच तुम्ही भावनिक झालात आणि शब्दांपेक्षा कधी कधी अश्रू काय बरंच काही सांगून जातात. आणि हाच आपण एक सुखद प्रसंग या ठिकाणी अनुभवला की जरी आपण आज 2025 मध्ये असलो तरी देखील जवळजवळ 30-40 वर्षापूर्वीचा जो काही जिवंत प्रसंग त्यांनी अनुभवलाय तो या अश्रूंच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनाला भिडला असं म्हणायला हरकत नाही. तर जोरदार टाळ्या यांच्या नात्यासाठी आणि त्यांनी अनुभवलेलं जे बालपण आहे त्या बालपणासाठी नक्कीच झालं पाहिजे. पण सर बोलता बोलता एक अगदी हलकासा एक मुद्दा सांगितला की आमच्या जनरेशन मध्ये लव्ह मॅरेज असंच झालंय, पण त्यावेळेसचं लव्ह मॅरेज म्हणजे फार कष्ट असतील नाही का? पाहिलंच नाही तेव्हा 12 वर्ष बाहेर राहिलो आम्ही. काय या परिवाराविषयी किंवा तुमच्या सासूबाई सारखी नातं आणि या परिवाराशी नातं काय सांगाल? नातं म्हणजे मला त्यांनी मुलाप्रमाणेच समजले आतापर्यंत. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कोणी घरी आलं तर उपाशी कधी झाला. क्या खरंच खूप गोड नातं आहे. आणि एका ठिकाणी आपण असं म्हणतो की आई सोडली दुसरी आई मिळाली, बरोबर की नाही? ही दुसरी आई जरी सासूबाई हा शब्द असेल तरी पण दुसरी आईच आहे. तर वरातीच्या दिवशी तुम्ही उंबरठा ओलांडला आणि दुसऱ्या आईचं नातं सुरू झालं. तर ही दुसरी आई कशी आहे आणि तुम्हाला त्यांच्याविषयी काय सांगता येईल? म्हणजे सासू म्हणजे मला कधी वाटलं मला आईच वाटलं. माझ्याशी कधी नाही सासू नसते. मी माझं आयुष्य सगळं पनवेलला गेलं, त्याच्यामुळे मी आशिर्याला आलो. मला एवढं काही माहिती नव्हतं चुलीवरचं. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे असं डोक्यावर त्याला पाणी वगैरे आणायला लागायचं. मी एकच हंडे आणायचे, त्यांनी कधी मला जबरदस्ती नाही केली, कधी काहीच नाही केली. त्या 2-3 हंडे आणायचे, मी एकच हंडा घेऊन जायचे त्यांच्या मागे मागे. मी त्या मला बोलवायच्या पण नाही, त्यांना माहिती कारण माहिती त्यांना सवयच नाही, पण मी त्यांच्या मागे मागे जायची. घरातली सगळी कपडे वगैरे धुवायचे हे आम्हाला माहितीच नाही ना, तेवढंही आम्ही करायचो. आणि म्हणजे सासू नाहीच, त्यांनी कधी आम्हाला म्हणजे काय हे नाही करायचं, कपडे नाही घालायचं, हे नाही करायचं, कधी आम्हाला जाच केलाच नाही. मला काहीच सांगितलं नाही कसं करायचं. त्यांच्या फक्त आवडीचं जेवण चवीचं जेवण करून दिलं कन्या खुशी ते मी करायची. हां फक्त सासू कधी जागी व्हायची, जेवण करताना खूप सूचना द्यायच्या. हे मीठ टाकलं का, मसाला टाकलं का, तो 2 चमचे टाक, 3 चमचे टाक, बघ झालं का, शिजलं का, बघितलं काही ठेवलं ना, अरे गेली बाहेर गेली, अगं यायचं गॅसवर काय नाही, दूध ठेवलं ना, बघ दूध जाईल असं. खरं टाकायला गेलं ना तरी असं करतं, काय आवाज आला ना टाकला चमचा. असे त्यांच्या सूचना असतात. पण त्या सूचना होत्या त्याच्यामध्ये सासू गेली वगैरे असं काय नव्हतं किंवा बॉस गेली वगैरे काही नव्हतं. आणि खरं माझ्या इथं जावतच होते मला त्याच्या मला काहीच वाटतं. कधी रात्री का तर खूप खूप बोलतात रात्री, पण त्यांना सोडून किती बोलावं काय सगळं सांगत बसत, त्यांची नाती सगळं सांगत बसत. धन्यवाद. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण झाला पाहिजे. पूर्वीपासून आपल्याकडे एक लोकनाट्याची परंपरा आहे. लोकनाट्याच्या परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गण झाल्यानंतर गवळण असते आणि गवळणीमध्ये ज्या गवळणी आहे त्या दूध घेऊन जात असतात आणि दूध घेऊन जात असताना कृष्ण आणि पेंड्या त्यांना अडवणार आणि अडवून जोपर्यंत भजी आवडायची, त्याची बेसनचा पोळा, बेसनचा पोळा आणि भाकरी दिली का खुश. म्हणजे भाजीच्या वेळेला ना त्यांना वरण वगैरे नको असायचं, बेसनचा पोळा द्या बस, माझ्यासाठी बेसनचा पोळा आणि भाकरी बस झालं. क्या आदरणीय आई आणि आपण सगळे पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते, कारण एका फोननी एका मेसेजनी तुम्ही सगळे उपस्थित राहिले. आता आईबद्दल सांगायचं तर खूप काय आहे, कारण मीच त्यांच्या 24 तास जवळ असते. पण जेव्हा मी 95 साली माझं लग्न झालं त्यावेळेला आमच्या घरातली म्हणजे सासरकडची परिस्थिती थोडी वेगळी होती, कारण आप्पांचं नुकताच निधन झालेलं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडचे जे लग्न करून ते लोक आलेले आमच्याकडे ते खूप साध्या पद्धतीने आणि आमच्याकडे खूप डामडौल असा होता
लग्न करून जेव्हा मी घरी आले तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून आई सतत गळा काढून रडतच असायची. मग मला म्हणजे तेव्हा ते वय नव्हतं की ते काय प्रकार आहे, तर त्याच्यातनं सावरायला मला खूप दिवस गेले. आणि आम्ही सगळे म्हणजे नणंद दीर जाव सगळे आम्ही एकत्र असायचो. हे एकत्र असल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटायचं, कारण आम्ही सगळी 20-25 माणसं एकत्र आम्ही दोघी सतत करत असायचो. पण जेव्हा हे सगळे जायचे तेव्हा परत आम्ही फक्त 3घच जण. आणि तो दिवसभर मी शाळेत असायची, शाळेतून आले की तो वेळ जो आहे संध्याकाळचा मला जायचंच नाही, कारण हे ड्युटीवर असायचे, ते कधी 2-2 शिफ्ट कधी 3 शिफ्ट करायचे. मग आई आणि मी दोघीच, आणि आमच्या सोबत एक आजी असायच्या, तर रात्री झोपायला यायच्या. तर आई मग ते असंच कुठली ही बाई ती बाई ह्याच्या त्याच्याबद्दल अख्ख्या गावाबद्दल नात्याबद्दल काय काय सांगायच्या. मला त्यातलं कळायचं नाही, मी करायचे आणि त्यांच्या बाजूला झोपून जायची. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघं जण जेव्हा एकत्र असायचो तेव्हा आम्ही वर झोपायचो, आणि त्यांना माहिती असायचं की मला 4:45 मी सकाळी उठायची. आणि तेव्हा गजर ते टकटकचे होते, तो गजर आमचा लावलेला होता, तेव्हा काय मोबाईल नसायचे. पण ह्यांना असं वाटायचं की ही दोघं आता ठार झोपली, आता काय उठायची नाही. मग त्या खालून काठीने आम्हाला अशा ठोकायच्या, अरे उठा उठा 5 वाजले उठा. अहो आई आम्ही झोपले, गजर लावलेले. म्हणजे अशी त्यांना एक ती माझी काळजी की हिला 6ची गाडी पकडायची. आणि मी आशुऱ्यातून अपडाऊन करायची. सकाळी 5:45 मी घर सोडायची, 6ची बस असायची, 2, 2:30, 3 कधीही वाजायचे. त्यानंतर 96 साली साहिल आला. मग साहिलला मी 2.5 महिन्याचाच त्यांच्या म्हणजे आईकडनं मी जेव्हा घरी आले त्याच्यानंतर 2.5 महिन्याने मी शाळेत हजर झाले. आणि फक्त त्यांच्या शब्दावर त्यांच्या विश्वासावर मी घरी आले. एकदा 6ला गेले की 1:30-2ला मी घरी यायची. कधी त्यानं विचारलं नाही का आई तुम्ही त्याला जेवायला घातले का, त्याला भरवले का, काही नाही. कारण मी जेव्हा यायची ना घरी 2 वाजता तेव्हा हा गाढ झोपलेला असायचा आजी आणि हा. आणि तो उठला की त्याला काय भरवलं खायला प्यायला दिलं की ही दोघं जण चालली बाहेर. म्हणजे 4 वाजल्यापासून ती बाहेर पडायची, त्या आजांजवळ त्या घेऊन जायच्या त्याला, आणि त्या घरी संध्याकाळी 6 वाजता यायच्या. म्हणजे माझ्याकडे त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ असायचं, पण तो माझ्याकडे नसायचाच. रात्री झोपायचं आहे तर तो रडायला जर लागला तर आजीच्याच कुशीत असायचा. त्यांचा एवढा मोठा तो हात त्याच्यावर टाकलेला आणि ती दोघं गाठ झोपलेली. मला तेव्हा सारखं वाटायचं की त्याने माझ्याजवळ असायला पाहिजे, पण नाही, तो त्यांच्याजवळ असायचा. आणि माझी पूर्ण म्हणजे विश्वास होता, खात्री होती. मी कधीच त्यांना त्याला ज्यूस पाजलात का काय, हे त्याला भरवलात का किंवा काय कधीच नाही विचारलं. आणि त्यांच्यामुळे मी सकाळ शिफ्टची एवढी नोकरी करू शकले. मग 5:45 जाऊन 1:30ला घरी येणं म्हणजे काय खाऊन होतं, आणि ते पण अपडाऊन होतं माझं. त्याच्यानंतर आम्ही अलिबागला राहायला आलो. तोपर्यंत जवळ 4-5 वर्ष आम्ही साहिल जेव्हा सुरू झालं शाळेचं तेव्हा इकडे आलो. आई खूप प्रेमळ आहेत. कधी कधी त्यांचा स्वभाव असा आहे की ते पटकन बोलून जातात. मला खूप राग येतो कारण मी थोडी हळवी आहे. मग मी रडत बसते, पण त्या दुसऱ्या मिनिटाला मला काहीतरी बोलायला येतात. म्हणजे मला वाटत नाही का अरे आता ही बाई आपल्याला बोलली काहीतरी, आता लगेच बोलायला आली. मग मी ते धरून बसते. त्यात असं नाही आहे. खायचं प्यायचं वहिनींनी सांगितले, त्यांना वेळेवर सगळे लागतं. मी खूप म्हणजे माझ्या मैत्रिणी सगळे मला बोलतात इकडे तिकडे धावत असतेस, कशी धावते एवढी. तर त्यांचं सगळं जेवण खावण जे आहे ते सगळं करून मी बाहेर पडते. संध्याकाळी समजा 7 वाजता कुठला एखादा कार्यक्रम आहे तर त्यांना आल्यावर विचारायचं की आई तुम्हाला काय पाहिजे. त्या म्हणाले मला 2 चपात्या कर आणि काहीतरी भजी कर, ते करून द्यायचं आणि मग आपण बाहेर पडायचं. असं कुठलंही त्यांच्यावर लादून नाही बाहेर पडत. आणि सासू म्हणजे सूचना, खूप सूचना असतात. गॅसवर दूध ठेवलंय जा बघ, तिकडे नळ चालू आहे जा बघ, असं खूप काय काय त्यांचं असतं. तर मला असं वाटतंय की आता त्यांचं 86 पूर्ण झाले आणि 87कडे रनिंग आहे त्यांचं. तर ह्या काही काही गोष्टी आहेत ना त्यांनी थोड्या कमी कराव्या. सगळ्यांच्या समोर सांगते, कारण आता मी सासू झाले आणि माझं पण वय आता वाढत चाललंय, माझे पेशन्स संपत चालले. घरात एखादा पाहुणा आला, कोणी काही झालं तर दरवाजात पाऊल टाकल्याबरोबर स्टोनिंगनी सांगतात. म्हणजे त्याच्याबद्दल मला काय वाटत नाही. पण आता सूचना, आता कचरा काढते मी, अगं तो राहिला मग मागे. मग कधी कधी मला राग येतो आणि मी बोलते आई आता मी सासू झाले. तर त्या खूप तशा प्रेमळ आहेत, खूप जीव लावतात. माझे आई वडील दोन्ही गेले त्यावेळेला सुद्धा मला त्यांनी खूप सपोर्ट केला, जवळ घेऊन बसल्या. माझ्या माहेरच्या माणसांचं कोणी घरी आलं, म्हणजे माहेरचीच नाही कोणीही घरी आलं तर कधी त्या उपाशी पाठवणार नाही. अगदी त्यांना नाही उठायला तरी चहा तरी करून देतील. किंवा माझ्या भावांची मुलं आम्ही सगळे घरी माझ्या असतात सतत, पण त्यांना ओरडणं किंवा कधीच नाही. त्यांच्यावर उलट त्यांचं नातवापेक्षा जास्त प्रेम. असं हक्काने मायाने खूप सगळं करतात. एक आईंना सांगणं आहे की आपलं काय असेल तर आपल्या घरात ठेवायचं, कोणाकोणाचे सल्ले ऐकून काहीही करू नका. आता तुमचं वय जे आहे ते खूप वाढत चाललंय. तुमचे सगळे वाढदिवस सगळं काय काय जे आहे ते आम्ही तेवढ्याच थाटाने करतो, असं कुठेही काही कमतरता करत नाहीत. पण तुम्ही आता तुमचं आयुष्य जगा, छान राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.
धन्यवाद. आणि यासोबत सचिन जवळीचं नातं आणि सुरुवातीला म्हटलं की शेंडे फळावरती जाम प्रेम असतं, तर ते प्रेम तुम्ही किती अनुभवलं? 10वीपर्यंत मी आईजवळ त्याच्यानंतर आईची मागवायला बदली झाली, त्याच्यानंतर मी घरी एकटा होतो. जोरात बोला, जोरात, त्यांना ऐकायला जात नाही. 10वी नंतर मी घरी एकटाच होतो. आई वडील माणगावला नोकरीच्या ठिकाणी, म्हणून मी एकट्या म्हणजे एकट्याचीच सवय झाली की मी सकाळी जेवण बिवण सगळं माझं मीच करायचं. फक्त शनिवार रविवार आई आली की मग ते जेवण मिळायचं आईच्या. त्यानंतर 10वी नंतर मी आता म्हणजे एकटाच होतो. त्यानंतर आई रिटायर्ड झाली आणि मग आम्ही एकत्र चाललो. शनिवार रविवार फक्त आई यायची माणगावर, 2 दिवस जायची, परत सोमवारी सकाळी स्पेशल गाडी बघून. खरं तर आम्हाला जास्त मानतात भाव वगैरे. आता हा भाव शशी पाटील म्हणून हा जवळच असतो इथे, त्याच्याकडे जाते बसायला सगळे तो पण श्रीबागेत असतो भाव, एकत्र सुद्धा आम्ही, त्याची बायको वगैरे आम्ही शाळेत सगळे एकत्र. सगळे आता इथे जवळच आले, आधी पहिल्याच आले. एक श्रीबागेत आला, एक बाकी सगळ्यांनी जरा 2 मिनिटं शांत राहा, 2 मिनिटं. एक श्रीबागेत आला, एक नाट्यगृह आहे तिथे आलेला आहे, एक माझ्या शेजारी आलेला आहे, ते एक घरी आले, एक अच्छा. पण एवढं सगळे आनंदी लोक बघून तुम्हाला अजून त्यांच्या सोबत राहायची इच्छा खूप प्रबळ होते की नाही? म्हणजे सगळ्यांना मला भेटायचं आहे, सगळ्यांसोबत राहायचं आहे, सगळ्यांकडे जाऊन यायचं आहे, सगळ्यांकडे जाऊन खायचं आहे. जायला नाही मिळणार, पण अगदी छोट्या नातवंडांपासून सुनबाईंपासून सगळ्यांसोबत प्रत्येकाच्या आनंदाच्या क्षणांमध्ये, प्रत्येकाचा लग्न सोहळा असेल, वाढदिवस असेल, त्यामध्ये सहभागी व्हायची तुमची मनापासूनची इच्छा आहे की नाही? मग त्यांना आशीर्वाद म्हणून काय सांगा सगळ्यांना? जी छोटी छोटी आहेत ते सगळ्यांना आशीर्वाद म्हणून काय सांगाल? सगळ्याही मोठे व्हा, सगळ्यांना चांगले आरोग्य लाभू दे, सगळ्याही सुखात राहा. ओके, थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या आईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता आपल्या परिवाराच्या माध्यमातून त्यांचं औक्षण या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करतो म्हात्रे परिवार, पाटील परिवार, डाकी परिवार सगळ्यांचे दिव्यांचं जे तेज आहे ते तेज आईच्या जीवनामध्ये सदैव सोबत राहो, त्यांना निरोगी आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये त्यांच्या प्रेमाच्या छत्रछायाखाली म्हात्रे परिवार, पाटील परिवार याचं देखील जे एकूणच जीवनमान आहे ते वृद्धिंगत होत राहो, हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. एकदा जोरदार टाळ्यांच्या सदिच्छा, शुभेच्छा आणि त्यांच्या आशीर्वादाच्या छत्रछायाखाली आपण देखील आपण समृद्ध होऊया अशी आपण सर्वांनाच मी विनंती करतो. एक गोड सोहळा, आनंदाचा सोहळा आज तुम्हा सगळ्यांच्या साथीने, तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. आणि याच प्रसंगी म्हात्रे परिवार, पाटील परिवार, विशेषतः आजींच्या सर्व नातू नातसूला, त्याचप्रमाणे पुतणी यांच्या माध्यमातून आपण सर्वांना या गोड सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. आणि त्या निमंत्रणाला मान देऊन, सन्मान देऊन आपण सर्व मंडळी येथे आवर्जून उपस्थित राहिला. या गोड सोहळ्याची गोड सोहळ्याची माधुरी आहे ते अजून वाढवलं, त्यामुळे आपण सगळ्यांचे पुनश्च मनपूर्वक स्वागत करतो आणि विशेष आभार मानतो. 79, 80, 81, 82, 83, 84, 85.
क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. लाभावे दीर्घायू. अहो आत्याबाई हॅपी बर्थडे टू यू. लाभावे दीर्घायू. अहो आत्याबाई हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हार्दिक शुभेच्छा. पकडा हा. जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. काय देवो तुझला मी उमजलेला मज काही. निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई. सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा. खुशियों से भरे ये जन्मदिन को हम खास बनाएंगे. उपहारों से दुआओं से ये दिन को सजाएंगे.
कुछ यादों से मीठी बातों से इस दिन को मनाएंगे, उपहारों से दुआओं से ये दिन को सजाएंगे, ये दिन को सजाएंगे। तुझसे ये घर मुस्काए, तुझसे आंगन उजियारा, तुझसे ये घर मुस्काए, तुझसे आंगन उजियारा, अपनों के मिठास में घुलकर रिश्तों को तूने संवारा, अपनों की मिठास में घुलकर रिश्तों को तूने संवारा। कुछ प्यार भरे इन लम्हों को हम दिल में बसाएंगे, उपहारों से दुआओं से ये दिन को सजाएंगे, ये दिन को सजाएंगे। आँखों में जो सपने सजाए, उड़ान तुझे मिल जाए, आँखों में जो सपने सजाए, उड़ान तुझे मिल जाए, हर दिन हंसता चेहरा हो, हर गम तेरा मिट जाए, हर दिन हंसता चेहरा हो, हर गम तेरा मिट जाए। वादा तुझसे हर दिन तेरा खुशहाल बनाएंगे, उपहारों से दुआओं से ये दिन को सजाएंगे, ये दिन को सजाएंगे, ये दिन को सजाएंगे। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. ओ डोळ्यातून गे हसू फुलावे, आयुष्य आमचे लाभो तुला हे, जगणेच गाणे असावे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हृदयातील तूच एक ज्योती, जुळली ही जन्माची नाती. ओ सूर जसा शब्दातून यावा, हात कुणी मायेचा द्यावा, रंग खुलावे इंद्रधनुचे, झगमगत्या किरणांचे दिवस असे यावे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. खुशियों के सावन को ये दिन लाता है, साल में सिर्फ एक ही बार दिन ये आता है। आया जन्मदिन तेरा ये मन आज गाता है, आया जन्मदिन तेरा ये मन आज गाता है। खुश रहना हर पल तू दिल ये कहता है, खुश रहना हर पल तू
दिल ये कहता है आया जन्मदिन तेरा, ये मन आज गाता है। आया जन्मदिन तेरा, ये मन आज गाता है। तेरे लिए है अपनों का मेला, फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्म के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ, भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you। देख के तुमको दिल ही दिल में आज सभी हर्षाए, 100 साल तुम और जियो है दिल की यही दुआएं। जन्मदिन की लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं। Wish you happy birthday and wish you divine power। घूम रही है देख देख के तुमको चहूं दिशाएं, 100 साल तुम और जियो है दिल की यही दुआएं। जन्मदिन की लाखों शुभकामनाएं।